आज आम्ही इथे JNPA पोर्टला व्हिजिटला आलो EFT थ्रू. आज तर व्हिजिट आहे. त्यानंतर करण सरांनी एक्सप्लेन केलं आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेप आम्हाला जे सांगितलं की कसे कंटेनरची अरेंजमेंट केली जाते, कसं प्लॅनिंग केलं जातं, कंटेनरमध्ये कुठकुठले टाईप्स असतात, तर कुठल्या टाईपचं कंटेनर्स कुठल्या प्रॉडक्टसाठी यूज केला जातो, त्यानंतर कस्टम क्लिअरन्स कसे होतात, हे स्टेप बाय स्टेप त्यांनी स्वतः येऊन आम्हाला ते प्रत्येक कंटेनरसोबत किंवा ते लोकेशनला जाऊन गायडन्स केलं त्यांनी. त्याचबरोबर थोडंसं आणखीन डिटेलिंग्समध्ये JNPAला जाऊन तिथे कसं लोडिंग होतं, अनलोडिंग कसं होतं, त्यानंतर अपकमिंग कसे प्रोग्राम्स आहेत, गव्हर्नमेंटचं कसं सपोर्ट्स आहेत, हे एक्सप्लेन केलं. त्यानंतर जे काही कोल्ड स्टोरेजला पॅकिंग कसं होतं, अनलोडिंग कसं होतं, मटेरियलची क्वालिटी कशी असली पाहिजे, त्यावरती काय डिटेल्स असले पाहिजे, या ज्या डिटेल्स गरजेच्या असतात या न्यू अपकमिंग जे न्यू एक्सपोर्टर असतात, इम्पोर्टर असेल, तेल कॅन्डिडेट असेल, असतं पटकन. तर त्यामुळे हे जे आहे बारकावे ते लवकर कुणी याच्यात ट्रॅपमध्ये सापडला नाही पाहिजे, लॉसेस झाला नाही पाहिजे. त्यामुळे जो काही माहिती पाहिजे गरजेची होती इन डिटेल्समध्ये ते सरांनी खूप डिटेलिंगमध्ये समजावली. त्याबद्दल मी सरांचा खूप खूप आभारी आहे. तसंच या EFT जो काय इन्क्युबेशन प्लस 45 डेजमध्ये जे काय शिपमेंट काढण्याचं जे कमिटमेंट दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीने शिकवलं आहे या दाखवलं आहे ते कमिटमेंट जे आहे त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी क्वेश्चन केलेले आहेत.